सध्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेमध्ये खडसे महाजन हे दोघे जण आपापसात भिडले। विधान परिषदेत या दोघांमध्ये जबरदस्त खडाजंगी रंगली। वाळू माफियांविरोधात कारवाई का नाही या मुद्द्यावरनं खरतर चर्चेला सुरुवात झाली आणि याच मुद्द्याला जो खरतर एक सामाजिक प्रश्न होता तो वैयक्तिक पातळीवरती घसरला। खडसे तुमच्या मुलाचं काय झालं असा थेट सवाल महाजनांनी उपस्थित केला। तर खडसेंची नार्को टेस्ट करा असा खळबळजनक दावा सुद्धा गिरीश महाजनांनी सभागृहात केला। या दोघांमधलं वैर किंवा या दोघांमधला राजकीय वाद हा सर्वश्रुत आहे आणि त्याची एक झलक आज विधान परिषदेतही दिसली। हा राजकीय वाद वैयक्तिक पातळीपर्यंत जाऊन पोहोचला। नाही मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं। सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते। जळगाव जिल्ह्यात तिकडे काहीतरी चाललंय। तर रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये? इथे सड्रे नावाचा एक पीआय त्यांनी स्वतः आत्महत्या केली। कुणामुळे केली? कोण खंडणी मागत होते त्यावेळेला? हे नाव समोर आले ना। त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचारे त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला। त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं, त्याच्यामुळे ते नाव ज्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली। कोणी केलंय? कोणाचा उपक्रम होता सगळा रेतीचा? आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे? पण इथे तिकडे हे धंदे करायचे, निचून बोलायचं, तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं? नियमात बसतं? सगळ्या जिल्ह्याला माहित आहे, सगळी दप्तरी नोंद आहे। कोण करतं इथे? कोण दलाल्या करतं रेतीच्या? कोण टकाच्या टका उलट्या करतं? कोणाच्या टका चालतात? आणि कोण धंदे करतं? तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का उत्तर द्यायचं? रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे? अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित आहे। कोण धंदा करता रेतीचा? तिथे सड्रे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून त्याने आत्महत्या करून घेतली। आत्महत्या केली त्यांनी। काय आत्महत्या केली? नाही मला बोला, तुम्ही तुमचं बोलले ना रेतीचं कापसाचं, मला सांगता ना तुम्ही उपोषणाला बसलो, मला सांगू द्या ना काय धंदे केले यांनी? बांगड्या काय बांगड्या? आता झालं तोंड काढा एवढं, आता काय राहिलं बांगड्या? भोगता ना एवढा बांगड्या काय? त्यावेळेला घरी जाऊन पैसे देऊन करायचे, नाशिकला जाऊन। वाळू माफियांच्या प्रकारांच्या घडता आहेत प्रकरण कुणाचा हात आहे? सरकार 5 वर्ष झाले तुमचं होतं। सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? का बांगड्या घातल्यात का सरकारने? वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्यात का? का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला? अरे अध्यक्ष महोदय, कापसाला का भाव देता येत नाही? ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करतात तर कापसाला का सरकारला भाव देता येत नाही? विरोधी पक्ष रुजू केलं ना तुम्ही, एवढा म्हणून सांगताय रेतीच्या बद्दल तुम्ही बोलताय। माझ्याकडे बघून बोला। वाळू माफिया जळगावमध्ये कोण आहे? सड्रे नावाच्या पियाने आत्महत्या केली, सुसाईड केली। कुणामुळे केली? कोण? त्यांना चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करा। आम्हाला असं वाटतं राज्याच्या काहीतरी खोटं बोलायचं। चाललं काय बरोबर चाललंय? तुम्ही काय म्हणजे रॉयल्ट्या चोरी करायच्या, रॉयल्टी मध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटी चोरी, घरचे लोक बसतात 3-3 वर्ष जेलमध्ये बसले ना। अजून काय ते छाटोटा नुसतं बडबड करायची? कोणामुळे? अहो चोऱ्या कोणी केल्या? तुमच्या घरामध्ये काय झालं? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोडगाळ केलं? का तोडगाळ केलं? मी तर म्हटलं नार्को टेस्ट करा। तर हा जबरदस्त वाद विधान परिषदेमध्ये रंगला, महाजनांमध्ये आणि खडसेंमध्ये। पुढची बातमी पाहूया। बातमी वाल्मिक कराड संदर्भातली। वाल्मिक कराड गेल्या 4 दिवसांपासून नागपुरातल्या फार्म हाऊसवरती असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेत केला। मी त्या फार्म हाऊसचा पत्ताही सांगू शकतो, पण त्याला पोलीस काही अटक करू शकत नाही, तसा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केलाय। तर अंबादास दानवे यांच्या आरोपांमुळे जबरदस्त खळबळ उडाली आहे। वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे, आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होतात। अनेक घटना आहे। आत्ता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली। साहेब एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय। माझ्याकडे माहिती आहे नागपूर मधल्या एका फार्म हाऊस ते आहे 4-5 दिवसापासून
पूर्ण माहिती आहे माझ्याकडे. मग तो पत्ता तुम्ही पोलिसांना का नाही दिला? म्हणजे यावा ना पोलिसांनी विचारायला मला, मी सांगतो. पोलीस अरेस्ट करतील तुम्हाला वाटतं? मला विचारायला आले पोलीस तर सांगेल. कुठे जरी तो असला लपून बसलेला तरी महाराष्ट्रातले पोलीस आणि जी पथकं आम्ही तयार केलेली आहेत ती 100% लवकरात लवकर त्या आरोपीला पकडतील एवढं निश्चित. पण अंबादास दानवे यांनी थेट पत्ताच सांगितलं की नाही नागपूरमधल्या एका पत्ता फार्म सांगितला हाऊसवरती ते पत्ता सांगितला नाही. आता तुम्ही कसं आम्ही दोघं वगानं बाहेर भेटलो, ते निघाले होते, मी थोडंसं बाहेर जात होतो. पण जर असं काही पत्ता कोणाकडे असेल आणि त्यांनी जर तो पोलिसांच्याकडे दिला, सरकारकडे दिला, विधानसभेच्या सभागृहामध्ये दिला, त्याच्या मागावरती आमचे पोलीस आहेत. लवकरच कुठलाही आरोपी या प्रकरणातला मोकळा सोडला जाणार नाही, त्याला शोधून काढलं जाईल. विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही, पण त्यांनी हे जरी सांगितलं असतं किंवा नेमकं वाल्मिक कराड नागपुरात कुठं आहे तर तेही पोलिसांनी काम केलं असतं, त्यांना अटक केली असती. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी अधिवेशनामध्ये विरोधकांनी चांगलाच आवाज लावून धरला. या प्रकरणावरनं ज्यांच्यावरती आरोप होतात ते वाल्मिक कराड, मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्याचे आरोप विरोधक करतात. मात्र गेले 2 दिवस धनंजय मुंडे सभागृहातच न आल्यामुळे विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं. अखेर 2 दिवसांनी धनंजय मुंडे समोर आले. 2 दिवसांनी मुंडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं, तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे शेवटी पोलीस तपासणारच आहे, पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे. आता त्यांनी ही केस पण सीआयडीकडे दिलेली आहे. या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे. या घटनेमध्ये ज्यांनी कुणी या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. पुढची बातमी कल्याण संदर्भातली. कल्याण मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडनं झालेल्या मारहाण प्रकरणावरनं वातावरण चांगलंच तापलंय. या मारहाण प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा उमटले आणि विरोधकांकडनं हा मुद्दा उपस्थित करत दोषींवरती कठोर कारवाईची मागणी झाली. तर मराठी माणसावरील हल्ले खपवून घेणार नाही, कुणीही असला तरी त्याच्यावरती कारवाई होणारच, असा थेट इशारा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज दिला. कल्याणच्या योगीधाम सोसायटीमध्ये एका मराठी कुटुंबाला मारहाण झाली. एका शासकीय अधिकाऱ्यानं बाहेरच्या गुंडांना बोलावून लोखंडी रॉडनं या कुटुंबियांवरती हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अभिनव शुक्लाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील. कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि हा महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि ह्या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील. दरम्यान आरोपीला कायद्याचा धाक दाखवा आणि सरकारला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील, असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलाय. कल्याण प्रकरणावरनं राज ठाकरेंनी एक पोस्ट शेअर करत सज्जड दम भरलाय. आपण पाहूया. राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये असं म्हणतात की कल्याणच्या घटनेत कुणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता. महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला गुप्तपणे राहतात. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून पाहत असतात आणि अजून तुम्हाला किती वाकवता येईल हे बघत असतात. ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिल्लावळ इथे गेली काही वर्ष वळवळायला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनींवरती आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. पुढे राज ठाकरे या पत्रात असं म्हणतात की मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलंय. आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच. मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणातल्या आरोपींना अटक करा,
त्यानं कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका असा एक प्रकारे इशाराच राज ठाकरेंनी कल्याण प्रकरणावरून दिलाय. हा, तुम्ही मराठी लोक आहे, तुम्ही घाण खाताय, इथे मच्छी मटण खाताय, इथं बाहेर डब्बा रखताय, असं बोलायला लागले, शिव्या घालायला लागले आम्हाला. मग शिव्या घातल्यानंतर मग ती दोघं घरातून आली, मराठी लोक बोलताय म्हटलं. मग घरातून आल्यानंतर मग ती लोक काय झालं, बोलायला लागली मराठी लोकांना असं बोलल्यानंतर. मग बोलल्यानंतर मग ते असं तुम्ही त्यांचं झालं. थोड्या वेळाने त्यांनी 10-12 मुलं बोलवली, ती घरात बसवली त्यांना आणि बोलवल्यानंतर त्यांनी रॉड वगैरे त्यांच्या हातात घ्यायला लावलं. ती बाहेर आल्यानंतर ती लोक बाहेर पडली असे आणि त्याला मारायला लागले. सांगितलं की हे तुम्ही दुबत्ती दररोज इथे लावताय आणि ह्याच्याने आम्हाला खूप त्रास होत आहे, हे तुम्ही आजपासून लावू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही. आणि ते खूप माझ्या बायकोची शिवीगाळ सुरू केली. त्याच्यानंतर मी येऊन ते मॅटर हे करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर देशमुख फॅमिली आली, हे धीरज देशमुख आणि त्याचे लहान भाऊ हे येऊन माझी बायकोला खूप गालीगलोच खूप हे करून ते सुरुवात केली आणि जोराजोराने दरवाजाला आपटू लागले आणि माझी बायकोचे केस त्याने खेचून तिला एक झापड पण दिला.